पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याच्या संशयातून पुण्यातील चाकणमधून एकाला अटक, बिहार एटीएसची कारवाई. मोदींची पुलवामावरून पुन्हा विरोधकांवर टीका. मोदींनी बालाकोट एअर स्ट्राईकवर भाष्य का करू नये, पंतप्रधानांचा विरोधकांना सवाल. सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली. राजू शेट्टींनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. पृथ्वीराज चव्हाण यांनी जय महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं स्पष्ट. पुण्यातील लोकसभा निवडणूक लढणार नाही, जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं स्पष्टीकरण. काँग्रेसचे 30% उमेदवार हे सनातनशी संबंधित. वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हांचा काँग्रेसमध्ये प्रवेश लांबणीवर. आज राहुल गांधींची घेतली भेट. 6 एप्रिलला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. राज्यात 1 एप्रिलपासून होणारी 6% वीज दरवाढ टळली. वीज दरवाढ होणार नसल्याची वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. जळगावमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. माजी महिला शहराध्यक्षांनी जिल्हा सरचिटणीसांवर फेकली शाई. पदभार काढून घेतल्यानं अरुणा पाटील संतप्त. पुणेकरांसाठी खुशखबर. पुणे शहरावरील पाणी कपात टळली. खडकवासला धरणात पुढील 3 महिने पुरेल इतका पाणीसाठा. आणि आयपीएलच्या 12व्या पर्वात पहिला सामना गमावलेल्या 2 टीम्स आज आमने सामने. मुंबई इंडियन्सचा मुकाबला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी.